नमस्कार. कथा कथन 23 स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील कथा 23वी. कथेचं नाव आहे हुक्का. कथेचं नाव आहे हुक्का. जेव्हा नरेंद्रचा जन्म झाला, जेव्हा नरेंद्र लहान होते, जेव्हा स्वामी विवेकानंद लहान होते, तेव्हा भारत 19व्या शतकात होता. आणि 19व्या शतकात जातीभेद काटेकोरपणे पाळत असत. जातीभेदाला फार महत्त्व होते. जातीभेद काटेकोरपणे पाळत असत. आणि ते सर्व स्वामी विवेकानंदांच्या घरीही जातीभेद काटेकोरपणे पाळत होते. स्वामी विवेकानंदांचे वडील प्रख्यात वकील होते, प्रसिद्ध वकील होते. स्वामी विवेकानंदांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ बाबू होते. आणि कामानिमित्त त्यांच्या घरी, विश्वनाथ बाबू यांच्या घरी वेगवेगळ्या जातीचे लोक येत असत. आणि विश्वनाथ बाबूंनी काय केलं पहा, आपल्या जिथे बसतात त्या ठिकाणी बैठक रूममध्ये वेगवेगळा हुक्का ठेवला. प्रत्येक जातीचा हुक्का वेगळा ठेवला. आणि जे येतील ते काय करत होते की आपल्या जातीचा ज्या ठिकाणी हुक्का आहे तिथे येऊन बसत असत आणि हुक्का ओढत असत. आणि आपली कामं, जे काही काम आहे ते त्यांच्या वडिलांकडून, स्वामी विवेकानंदांच्या वडिलांकडून करून घेत असत. प्रत्येक जातीसाठी हुक्का वेगवेगळा होता, लक्षात ठेवा. जो तो येतो आणि जिथे आपल्या जातीचा हुक्का ठेवलाय तिथे यायचं आणि बसायचं आणि हुक्का ओढायचा आणि आपलं काम करून घ्यायची. एक दिवशी काय झालं, स्वामी विवेकानंदांचे वडील, नरेंद्रचे वडील घरात नव्हते. विश्वनाथ बाबू घरात नव्हते. मग स्वामी विवेकानंदांनी काय केलं, प्रत्येक हुक्का ओढून पाहिला. प्रत्येक हुक्का ओढून पाहिला. आणि हुक्का ओढत असताना वडील बाहेर गेलेले होते, ते घरी आले. पाहतो तो काय, नरेंद्र स्वामी विवेकानंद हुक्का ओढीत आहे. विश्वनाथ बाबू चिडले, रागावले आणि रागातच नरेंद्रला म्हणाले, हे तू काय करतोस? स्वामी विवेकानंदांना त्यांचे वडील विश्वनाथ बाबू म्हणाले, हे तू काय करतोस? स्वामी विवेकानंद म्हणाले की तुम्ही वेगवेगळ्या जातीसाठी वेगवेगळे हुक्के ठेवलेले आहेत, ते मी सर्व ओढून पाहिले. सर्व एकसारखेच आहे, त्याच्यात काहीच फरक नाही. एकसारखीच सर्व ते हुक्के एकसारखीच आहेत. मग तुम्ही वेगवेगळ्या जातींसाठी वेगवेगळे हुक्के का ठेवले? तुम्ही वेगवेगळ्या जातींसाठी हुक्के का ठेवले? असा नरेंद्रनं, स्वामी विवेकानंदांनी आपल्या वडिलांना, विश्वनाथ बाबूंना प्रश्न विचारला. विश्वनाथ बाबू निरुत्तर झाले. विश्वनाथ बाबू निरुत्तर झाले. थोडक्यात काय, स्वामी विवेकानंदांना, नरेंद्रला जातीभेद मान्य नव्हता. स्वामी विवेकानंदांना जातीभेद मान्य नव्हता. लक्षात ठेवा. धन्यवाद.